आणि समोर बसलेले सगळे मान्यवर बंधू भगिनी, जे काम करतात त्यांना बोलायला वेळ नसतो. त्याच्यामुळे बऱ्याच वर्षांच्या अनुभवातून माझ्या हे लक्षात आलं आहे की ज्यांची आपण वाट पाहत होता, म्हणजे जो रिकामा होता, त्यांनी एक काम करायचं. खरं तर इथे बोलून काही दाखवायची काही जरूर नाही आहे, प्रत्यक्ष काम सुरू आहे. सेवानिष्ठांची मांदियाळी इथे आपल्याला पाहायला मिळते आहे. भारत विकास परिषद ही श्री गुरुजींच्या प्रेरणेतून स्थापन झाली. ती याच करता भारताचा विकास करायचा, म्हणजे विकासक्षम बनवायचं लोकांना. भारताचा विकास मी करीन किंवा तुम्ही कराल असं नाही आहे. भारताचा विकास सगळा भारत मिळून करेल. शरीरासारखंच आहे. मी अमुक ठिकाणी जातो असं म्हटलं तर आपले सगळे अवयव हे सोबत जात असतात. त्यातला एखादा अवयव जर लुळा पांगळा असला तर मग जाऊ शकत नाही आपण. तर सगळ्यांना भारत विकासासाठी सक्षम करायचं आणि भारत विकासाच्या दिशेला अग्रेसर करायचं, हे मनात ठेवून भारत विकास परिषदेने निरनिराळ्या प्रकारची कामं सुरू केली. त्याचं एक मोठं काम सेवेचं आहे. आणि एका प्रकारच्या सेवेची 25 वर्षे इथे पूर्ण होत आहेत. आणि परिसर कोणचा आहे तर एक वाट, राजमान्य वाट पकडायला आपल्याला सोयीची असताना सुद्धा त्या वाटेकडे पाठ फिरवून आणि मुलांच्या शिक्षणाकरता आपली सगळी शक्ती जे खर्च करतात, त्याच्या पाठीमागे कीर्ती नाही, कारण ते पुष्कळ मुलांच्या पालकांशी स्वतः संबंध ठेवतात, त्यांच्या गावी जातात, घरी जातात, काही अडचण लक्षात आली तिथे जाऊन पाहतात. हे त्या सगळ्यांविषयी कळवळा असल्याशिवाय होत नाही. अशा परिसरामध्ये असं काम सुरू आहे. म्हणून म्हटलं की सेवानिष्ठांची मांदियाळी आहे. कोणचंही काम मनुष्य करतो तर 2 प्रेरणा असतात. एक असतं की मी माझ्यासाठी करतो, मला स्वार्थ माझा पूर्ण होतो म्हणून सुद्धा मी करतो. चांगली कामं सुद्धा करतो, वाईट कामं सुद्धा करतो. किंवा आता इलाजच नाही, चांगलं वागावंच लागेल. चौकात पोलीस उभा आहे, लाल बत्ती तोडून जाता येत नाही म्हणून मी नियम पालन करतो, असंही असतं. तळ्यामध्ये एक मुलगा पडला तर एका तरुणाने उडी मारून त्याला वाचवलं. गावातल्या लोकांना फार आनंद झाला, त्याला खांद्यावर घेतलं, मिरवणूक काढली. असं काही झालं की पत्रकारितातच ते आले. त्यांनी त्यांना विचारलं तुमची प्रेरणा कोणची. त्यामुळे ते नंतर सांगतो मला ढकललं कुणी, त्याचं नाव पहिल्यांदा सांगा. ढकलून पाण्यात पडला, मुलगा जिथे होता तिथेच पडला. मुलांनी त्याचा गळा पकडला. आता मरायचं तर दोघांनी, वाचायचं तर दोघांनी. असंही होतं. हे सगळं नसलं तरी मला पुण्य मिळावं, माझी कीर्ती व्हावी, असंही असू शकतं. अहंकार ही सुद्धा कार्य करायला लावणारी मोठी प्रेरणा आहे. ही काही सीमित काळ चालते, नेहमी करता नाही टिकत. पण या सगळ्या प्रेरणा आहेत. पण या सगळ्यांच्या पलीकडे शाश्वत प्रेरणा एक आहे. आणि ती प्रेरणा अशी आहे की हे सगळे माझेच आहेत, या सगळ्यांमध्ये मीच आहे. जेव्हा आपण दुसऱ्या प्रेरणांमधून काम करतो तेव्हा हेही मनात ठेवतो की हे मी करतो आहे, मी इतकं केलेलं आहे, मी असं केलेलं आहे, मी तसं केलेलं आहे. पण या दुसऱ्या प्रेरणेने जेव्हा मनुष्य काम करतो तेव्हा तो म्हणतो की हे झालेलं आहे,
मी करतो म्हणजे माझ्याकडून होत आहे, करता करविता कोणीतरी आहे, हे माझ्याकडून होत आहे. 1925 विजयादशमी दिवशी संघ स्थापन करण्याची बैठक झाली. त्या बैठकीत डॉक्टर इडवाणी घोषणा करताना असं म्हटलं की आजपासून हे संघाचं काम सुरू झालेलं आहे. तेव्हा नावही नव्हतं संघाचं, संघच फक्त होता. आजपासून हा संघ सुरू झालेला आहे अशी घोषणा त्यांनी केली. आपण सुरू केला आहे, मी सुरू केला असं काही म्हटलं नाही. जी सेवा या प्रेरणेतून येते ती खरी सेवा आहे. आणि अशा प्रेरणेतून जी सेवा चालते ती वर्षानुवर्ष चालते. ती 25 वर्ष पूर्ण करते, 100 वर्ष पूर्ण करते. जिथे जेव्हा जिथपर्यंत सेवेची आवश्यकता असेल तिथे तेव्हा तिथपर्यंत ती सेवा होतच असते. कारण ती सेवा ज्या ओळखीमधून होते ती ओळख सगळ्यांची समान आहे. आपल्या अनेक ओळखी आहेत, बाहेरून ओळखी आहेत, एकट्याची ओळख आहे, परिवारामुळे ओळख आहे. मी मोहन आहे, भागवतांचा मी आहे, मी भारतीय आहे, मी महाराष्ट्रातला आहे, हे सगळे ओळखी असतात. त्यांची आपापली जागाही असते, त्यांची तेवढी सत्ता आणि प्रतिष्ठा दोन्ही असते. परंतु या सगळ्या ओळखी वेगवेगळेपणात दाखवतात. कारण इतक्या मोठ्या मानव समूहामध्ये असं वेगळे ओळखता आलं पाहिजे म्हणून या सगळ्या ओळखी असतात. आणि त्याच्यामुळे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मनात कुठेतरी सूक्ष्म की मी एक आहे आणि हा दुसरा आहे असं येतच. परंतु जेव्हा मनुष्य त्या सेवेच्या लोकोत्तर प्रेरणेने काम करतो तेव्हा तो तुमचं नाव काय, तुम्ही कुठले, तुम्ही कोणत्या देशाचे, तुम्ही कसे दिसता, तुमची सगळी अंग आहेत की नाहीत हे पाहत नाही. जो कोणी आहे, जसा कसा आहे तो आपला आहे. त्या आपलेपणाचा एक सोर्स आहे प्रत्येकामध्ये, त्याची ओळख सारखीच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. त्याच्यामुळे आता कार्यक्रमात म्हटलं त्यांनी की मी आता दिव्यांग वगैरे वेगळं काही म्हणत नाही, झालंच पाहिजे. दिव्यांग ही बाहेरची ओळख आहे, पण जेवढा परमेश्वर माझ्या हात आहे तेवढाच परमेश्वर त्यांच्याही हातात. आणि त्याच्यामुळे जो एक श्लोक उद्धृत केला, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयति गिरीम, तर ही मूकम आणि पंगुम ही बाहेरची ओळख आहे, पण आतमध्ये जो बसलेला आहे तो धडधाकट माणसाकडूनही पर्वत ओलांडून घेतो आणि मूकम आणि पंगुम यांच्याकडूनही पर्वत ओलांडून घेतो. कारण तो सगळीकडे सारखा आहे. ज्ञानेश्वरांनी ज्याला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हटलं ती खरोखर सेवानिष्ठांची मांदियाळी असते. आणि त्या शाश्वत प्रेरणेतून हे काम चाललं पाहिजे ह्याच्याकरता सावध राहावं लागतं. म्हणजे सावध राहतात, आतमध्ये जाणवत असतं तोपर्यंत ती सावधानता राहते. ते जाणवत असल्यामुळे मोठी मोठी कार्य सहज होऊन जातात. एकटा आहोत असं वाटतं तेव्हा मदत येते, आणि जे काम होणार नाही मोठ्या मोठ्यांच्यानी असं वाटतं ते काम सहज आपण करून जातो, सहज करून जातो. नागपुरात एक भेटले सज्जन, 30-40 निराधार माणसं त्यांच्या घरात होती. काही संपन्न घर वगैरे नाही, सामान्य घर, लोअर मिडल क्लास. त्यांचं ते सगळं करत होते. आणि किती दिवसापासून, 30 वर्षापासून चालू होतं. नागपुरात कोणाला त्याची गंध वार्ता नव्हती. झालं असं की कार्यकर्त्यांना मी म्हटलं की जरा प्रसिद्ध सेवा करणारे असतात ते सगळ्यांना माहिती असतात, पण सेवा करतायत पण माहिती नाही कोणाला, असे किती आहेत जरा शोधा. तर त्यांना 40 लोक मिळाले, त्यात हे एक होते. 30 वर्षापासून चालू होतं.
प्रपंच बायको चालवायची प्रायमरी शाळेत नोकरी करून, त्या तुटपुंजा उत्पन्नात आपला संसार प्रसन्नतेने चालवायचा, काही धुसफूस नाही, मुलांसमोर काही आदळापट नाही, काही नाही, आणि सेवाही करायची सगळ्यांची. दोघंही असं करत होते. त्यांना भेटायला गेले कार्यकर्ते, विचारलं त्यांना, तर तुम्ही कधी तुमच्या मनात नाही आला पेपर मिळणं? काही जरूर नाही मला. पण तुम्ही करता कशा करता? मिळत तर काहीच नाही याच्यात. तर ते म्हणाले मला मनाला आनंद वाटतो म्हणून मी करतो. समाधानाची गोष्ट सांगितली ना, हे समाधान तिथेच आहे ना. शाश्वत समाधानाचा, शाश्वत आनंदाचा उगम जो आहे तो उगम सगळीकडेच आहे, प्रत्येकात आहे, आणि तो सर्वशक्तिमान सगळ्यांमध्ये आहे. जेव्हा त्याची ओळख आपण मनात ठेवून सगळ्यांना पाहतो आणि मग त्या आपलेपणापोटी लाभाविण प्रीती होते. कळवळ्याची जाती अशीच असते. त्यातून ही सेवा होते, या आपलेपणातून ती सेवा होते. तेव्हा ती खरी सेवा होते, ती शाश्वत होते. आणि सेवितांमध्ये सुद्धा सेवा करू अशी प्रवृत्ती त्यातून उत्पन्न होते. कारण ते हे पाहतात, ती ओळख पटते. ज्या प्रेरणेतून तुम्ही माझ्याकरता झटतात तीच प्रेरणा माझ्यातही आहे, आणि त्याच्यामुळे थोडा या बाहेरच्या आपत्तीतून मी बाहेर पडलो तर मी माझ्या क्षमतेचा तोच उपयोग करीन. हे सांगावं लागत नाही, याचं प्रवचन द्यावं लागत नाही, भाषण करावं लागत नाही, हे होत असतं. हे होऊ द्यावं लागतं, फक्त इतकं असतं. कारण या दोन, एक आतमध्ये हा आहे हृदयस्थ झालेला नारायण, आणि त्यापासून आपल्याला दूर ठेवणारा त्यांनीच उत्पन्न केलेला एक पडदा आहे, त्याला अहंकार म्हणतात. रामकृष्ण परमहंस असं म्हणायचे की हा कच्चा मी आहे अहंकार म्हणजे, आणि आतमध्ये जो आहे तो पक्का मी आहे. पक्का मीला धरून चाला तर तुमचं आणि सगळ्यांचं कल्याण होईल. कच्च्या मीला धरून चालाल तर वाटेल काही काळ तुम्हाला खूप चांगलं होत आहे, पण खोल गर्तेत पडाल. हा जो कच्चा मी आहे हा थोडासा असावाच लागतो. तो आहे तोपर्यंत शरीर मन बुद्धी आहे. तो गेला की आतमध्ये जो आहे त्याच्याशी आपण एकरूप होतो. मग आपल्याला काही कामच पडत नाही इथे या जगात राहायचं. सुख दुःख वगैरे सगळ्याच्या पलीकडे जातो आपण. त्याच्यामुळे काही व्हायचं असेल तर शरीर मन बुद्धी पाहिजे. त्याचा आधार तो कच्चा मी आहे. तो तेवढ्यापुरता राहिला तर ठीक असतो. तो वाढला तर काय होतं की मग आपणच पडदा बनतो त्या प्रेरणेतून आणि आपल्या स्वतःत. आणि त्याच्यामुळे आता 25 वर्ष पूर्ण झाली, फार चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंद सगळ्यांना आहे. आपण तो साजरा करतो, अगदी योग्य आहे, केलंही पाहिजे. कारण त्यातून बाकी लोक पाहतात, त्यांनाही उत्साह मिळतो. असं काम चालत राहावं याच्याकरता काही करायची प्रेरणा अनेकांना त्यातूनच होते. पण त्यावेळेला आपण एक लक्षात ठेवायचं असतं की हे त्याचं गुणगान आहे, त्याची स्तुती आहे. संघ असं म्हणतो, हे सगळं करतात ना, इतक्या संघटना आहेत वगैरे सांगितलं, सगळीकडे अग्रणी आहेत, खूप चांगलं काम होतं आहे, आणि सगळे सांगतील असंच की हे संघामुळे झालं, संघाच्या प्रेरणेमुळे झालं. संघ म्हणतो हे संघाचं नाही, हे स्वयंसेवकांचं आहे. पुढे मागे काम वाढल्यावर हा कच्चा मी मोठा होऊ नये म्हणून संघाने जन्माच्या वेळेलाच ही व्यवस्था केली. संघ काही करत नाही, स्वयंसेवक काही सोडत नाही. स्वयंसेवक का सोडत नाही? मी करीन असं त्याला वाटत नाही. त्याचा निरुपाय आहे, त्यांना संघाने असं करून टाकलेलं आहे की त्याचं दुसरं काही होऊच शकत नाही. जितका संघ त्याच्या आत गेला तितका तो असा होणार, त्याला त्याचा इलाज नाही.
पुष्कळ वेळा आमच्या स्वयंसेवकांच्या असं निर्णय कामं करणाऱ्या आणि संघात काम करणाऱ्या घरच्या आमच्या वहिनी काकू तक्रार करतात, यांना काही लग्न होताना माहिती असतं की अशी एक सवत आहे तर मी लग्नच केलं नसतं वगैरेपर्यंत जातात बोलणे. परंतु त्यांना काही उत्तर देऊन उपयोगही नसतो, काही नसतं, कारण त्याला इलाजच नाही, ते होणारच आहे. संघात गेलो आणि रमलो, त्याच्यानंतर आमच्या हातात काही नाही. नेकी करो और कुएं में डालो असं आम्ही वागणार. निर्णय आपत्तीच्या वेळेस स्वयंसेवक धावून जातो, त्याला फोन करावा लागत नाही. त्याला दिसली आपत्ती आहे की तो आपलं घर विसरून पहिल्यांदा तिकडे जातो. हा स्वभाव आहे आणि याच्यातही तुम्ही टाळ्या वाजवा असं काही आहे असं सांगायला वाटत नाही. ही स्वाभाविक गोष्ट आहे ना. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. माणुसकी काय आहे? माणुसकी हेच आहे. धर्म धर्म म्हणतात, तो माणुसकीच आहे, तो बंधुभावच आहे, तो आपलेपणाच आहे. असं न करेल तर तो पशुसारखा होईल. पशुत संवेदना नसते, माणसात असते. पशुत स्वतःपुरती संवेदना असते. तो बैल गवत खातो, आपलं पोट भरेपर्यंत दुसऱ्या बैलाला तिथे तोंड घालू देत नाही. एकला आपलं पोट भरलं की निघून जातो. त्या गवताचं काय होतं तो पुढे पाहत नाही. उद्या करता एक बांधून घेऊन जाऊ थोडंसं, असा तो कधीच विचार करत नाही. कारण तो फक्त स्वतःपुरता विचार करतो. त्याला मरण येतपर्यंत जगायचं आहे एवढंच माहिती आहे. जन्म काय, मरतो काय, काही माहीत नाही. माणसाचं तसं नाही. माणसाजवळ विचार आहे आणि म्हणून विचार करेल मनुष्य तो नराचा नारायण होईल. नर करनी करे तो नर का नारायण हो जाए और उलटी करनी करे तो नर का नराधम हो जाए. दोन्ही होऊ शकतं. त्यामुळे पशूंना धोका नाही, माणसाला धोका आहे. पण माणसाला उन्नतीचे इतके मोठे अवसर आहेत, तो नारायण होऊ शकतो. आपल्याकडे मनुष्य जीवन हेच मानलंय. आपला हा प्रवास हा त्याच दिशेने झाला पाहिजे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. आणि त्याचं उत्तम साधन किंवा म्हणा एकमात्र साधन हे सेवा आहे. कारण हे करायचं तर अमुक करा तमुक करा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, आगमाच्या गाठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, योग याग तप अष्टांग साधन व्रत तप दान न कळे आम्हा, तुका म्हणे देवा भोळा भाव माझा. हा मनातला भाव आहे, तो आपलेपणाचा भाव आहे. सर्वम विष्णुमयम जगत. त्याच्यामुळे जे काही आहे त्याच्यात मला तोच दिसतो आणि तो माझा परम आराध्य आहे आणि तो मीच आहे, माझाच आहे. असं असल्यामुळे तिथे जे काही करणं, जेव्हा काही करणं, जितकं काही करणं आवश्यक असेल तितकं ते तेव्हा मी करतो. माझी शक्ती आहे की नाही हे सुद्धा मी पाहत नाही. फार मोठ्या माणसाकडे गेलो, मुसलमान आहेत ते पूजेनी, तर त्यांना पहिल्यांदा कळे ना की हा संघवाला काय येतो आहे आपल्याकडे. जुनी गोष्ट आहे, 2010-11ची गोष्ट आहे. मग मी गेलो, त्यांच्याही गप्पा झाल्या 1-1.5 तास. त्यांनी असा अंदाज बांधला की हे सेवा वगैरे करत असतात, यांना पैसा लागतो. पण पैशाची काही गोष्टच निघाली नाही. त्यांना वाटलं की याला संकोच होत असेल, पहिली भेट आहे, आपण याला थोडी ओपनिंग द्यावी. म्हणून त्यांनी विचारलं, तुम्ही हे सेवा वगैरे करता, फंडिंग कसं करता? तर मी त्यांना म्हटलं, आज आम्ही असं कधीच करत नाही. आमचा स्वयंसेवक असा आहे की त्याला काही करायचं आहे हे दिसलं की तो तिथे धावून जातो. तो विचारच करत नाही आपली ताकद आहे की नाही, कोणी मदत करेल की नाही, तो करायला लागतो. आमचा असा अनुभव आहे की तो शुद्ध भावनेने करायला लागतो, बाकी सगळं येतं. मग ते म्हणा, मग तुम्ही माझ्याकडे कशाला आले?
म्हटलं याच्याकरता आलो की असं करणारे खूप लोक आहेत. मग याची मी ती गोष्ट सांगितली ना, 40 लोक असे 3 महिन्यात मिळाले नागपुरात, आणि आता अधिकाधिक मिळत आहेत. खूप लोक आहेत असे. मी त्यांना म्हणालो की आजकाल समाजात असं एक चालू आहे चर्चा की सगळं बिघडत जाणार, सगळं खड्ड्यात जाणार, काही बरं होणार नाही. पण वस्तुस्थिती अशी नाही. जितकं वाईट समाजात आहे त्याच्यापेक्षा 40 पट जास्त चांगलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही खूप मोठे आहात, धनपती आहात, पण तुम्ही स्वतः साधे राहता आणि आपला अधिकाधिक खर्च गरीब लोकांच्या शिक्षणाकरता करता. हे लोक पाहतात, लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुमच्या शब्दांवर विश्वास आहे. तुम्ही हे लोकांना सांगायला पाहिजे की काही बिघडलेलं नाही, सगळं नीट होणार आहे, चांगल्याचं प्रमाण जास्ती आहे. समाजामध्ये हा विश्वास कशामुळे उभा राहतो? या सेवेमुळे उभा राहतो. आपल्या मनात हा विश्वास कसा तयार होतो? या सेवेमुळेच साक्षात्कार होतो. नरसेवा, नारायण सेवा हे नुसतं तोंडात राहत नाही, नुसतं कागदावर राहत नाही, त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. आणि म्हणून ज्यांची सेवा करतो त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. ते आपल्याला ही योग याग तप वगैरे न करता ही अनुभूती देतात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती सच्चारी साधी गेला. करता करता अशी रोज अनुभूती येत असते, क्षणभर नाही. आपलं जीवन किती धन्य होत असेल. परीक्षा पाहतो देव या रूपात येऊन, तो आपलेपणा आपल्यात आहे की नाही. या भावनेतून स्वयंसेवक काम करतो आहे. त्याच्यामुळे आता मला वडीलधारा वगैरे त्यांनी म्हटलं आहे म्हणून शुभकामना मला देणं भाग आहे. पण या कार्याला प्रत्यक्ष ईश्वराचाच आशीर्वाद आहे. सत्य संकल्पाचा दाता श्री भगवान आहे. आणि ईश्वरी कार्याचे आम्ही निमित्त बनवू पाहतो. त्याच्यामुळे त्याचाच आशीर्वाद या सगळ्या कामांना आहे. तर त्या आशीर्वादाला दुजोरा तर आम्ही देऊच शकतो, आवश्यक नाही आहे त्याला. पण तेवढंही नाही केलं, जसं म्हटलं की त्यांचा नामोल्लेख केला नसता सागरजींचा तर ती चूक झाली असती. तसं आम्ही दुजोरा दिला नाही तर ती चूक होईल. म्हणून हे जे काम चालू आहे असंच इतक्याच नेटाने, इतक्याच शुद्धतेने, पवित्रतेने, सेवाभावनेने असं पुढे वाढत राहावं. हे भारत विकास परिषदेकरताही म्हणतो आणि सागरजी यांच्याकरताही म्हणतो. 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होतपर्यंत हा घेतलेला वसा असाच चालत राहो. त्याकरता आपल्याला बळ मिळो, समाजाकडून पाठिंबा मिळो आणि आमच्यासारखे बोलघेवडे लोक असतात त्यांचा दुजोराही मिळो, अशी शुभकामना देतो आणि माझे हे 4 शब्द संपवतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सर्व महनीय व्यक्तींचं आधी जाणं होईल आणि त्यानंतर आपण आसन सोडावं ही मनपूर्वक विनंती. राष्ट्रगीतापूर्वी आदरणीय मोहनजींना देण्यासाठी एक वेगळं पुस्तक माझ्यापर्यंत पोचलेलं आहे. हरिभाऊ देसाई यांनी नुकतंच एक पुस्तक सावरकर प्रेमी मंडळातर्फे प्रसिद्ध केलं. ते पुस्तक आहे शतपैलू सावरकर. ते आज मोहनजींना या निमित्ताने प्रदान केलं जात आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे मंगेशजी चिवटे आलेले आहेत. ते एक ग्रंथ आदरणीय सरसंघचालकांना देत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं वैद्यकीय मदत दिली जाते
त्याविषयीचं सगळं निरूपण त्याच्यामध्ये आहे. आपण परवाही वाचलं असेल. महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली त्यावेळेला पुण्यातल्याच एका रुग्णासाठी पहिली 5 लाखाची मदत त्याची पहिली सही केली आणि कामाला सुरुवात केली होती. त्या ग्रंथाला मुद्दाम आत्ता आदरणीय सरसंघचालकांकडे अर्पण केलेलं आहे. यानंतर आपल्याला सगळ्यांना विनंती, आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं आणि त्यानंतरच हा रौप्य महोत्सवी सांगता समारंभ संपेल. दिव्यांगांनी शक्य आहे त्यांनीच उभं राहा, एका जागी शांत बसायला हरकत नाही. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. धन्यवाद. मान्यवरांनी निघायला हरकत नाही.